हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मला बरेच जण बोलले की ताई तुमचं डेली रुटीन दाखवा. तर चला आज मी तुम्हाला डेली रुटीन दाखवते. सकाळी 8 वाजता उठले, चपाती भाजी वगैरे केली आम्ही दोघींनी मिळून, आणि नंतर शिवमला उठवलं 9:30 वाजता. त्याला अंघोळ वगैरे घालून घेतली. बघा कसं नाटकं करतोय. आणि नाश्ता आमचा रोजच असतो म्हणून जाऊबाई बोलल्या की मी करते. जाऊबाईचं नाव आहे मानसी. मानसीने नाश्ता केला. पुणेरी पद्धतीचा उपमा आम्हाला खायला भेटला आणि तो खूप टेस्टी होता. आज बरेच दिवसभरात कामं होती. साडी वगैरे घेतलं. साडी नेसायचं कारण हे की मंदिरातसुद्धा जायचं होतं देवीची ओटी भरायला. आणि आम्ही दोघी कशा दिसतोय जावा जावा नक्की कमेंट करून सांगा. धुम्म चाले. मानसीला मात्र गाडी येते, मला येत नसते तरी मी शिकते म्हणून मानसीला म्हटलं चल आपण गाडीवरतीच जाऊया. ओटी वगैरे घेतली. दोन्ही देवीची ओटी भरली कारण संध्याकाळी मोठा कार्यक्रम होता. कारण मानसीची पण ओटी भरायची होती म्हणून 5 बायकांना बोलवलेलं आणि मानसीसुद्धा ओटी भरून घेतली. देवीला सांगितलं असंच लक्ष ठेव, असाच आमचा सांभाळ कर आणि माझ्या सगळ्या फॉलोअर्स लोकांना सुखी ठेव, आनंदी ठेव, असं मी देवीला साकडं घातलं. आणि परत अजून एक काम होतं. थोडंसं मानसी जाणार होती पुण्याला, त्यामुळे काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि घरी गेलो, जेवलो वगैरे. आणि परत संध्याकाळी 4 वाजता मार्केटला जायचं होतं कारण नारळ गजरे वगैरे संध्याकाळी पाहिजे होते म्हणून ते घेतले. आणि थोडंफार घरातलं पण भाजीपाला घ्यायचा होता आणि ते घेता घेता इतका लेट झाला. जवळजवळ आम्हाला 6:30 वाजले. फटाफट घरी परत गेलो. परत साड्या नेसल्या. आज दिवसभरात आम्ही साड्यात नेसलो आहे. मानसीने मात्र चेंज केली, मी तशीच ठेवली कारण तिची ओटी भरायची होती म्हणून. कार्यक्रम खूप छान पद्धतीत झाला. सगळेजण आले. सगळ्यांना नाश्ता वगैरे आम्ही दिला. वेफर्स कचोरी वगैरे सगळं ठेवलेलं. आणि एवढं करता करता जवळजवळ 9:30 वाजलेले. जेवण काय आमचं झालं नाही म्हणून मानसी आणि भाऊ गेलेले पावभाजी आणायला. पावभाजी खाल्ली आणि पावभाजी खाल्ल्याच्या नंतर आईस्क्रीम खायचं होतं म्हणून आम्ही क्रीम चिल्ला गेलेलो ठाण्यामध्ये. तुम्हाला तर माहिती आहे हे आमचं बेस्ट आणि फेवरेट आईस्क्रीम आहे. बघा कुणालनी काय मला थोडं दिलं नाही पण मी त्याच्याकडून मागून घेतलं आणि माझ्याकडे इतकं रागाने बघितलं ना, बापरे, जसं काय माझा दुश्मन आहे. चला, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.